अंगी जोरतया नावडी साकरू जनतो इतर गोडी जाणे एकाची तोंडी पडिली ते माती अवघे ते खाती पोट भरी सारिता बळी येतसे दाती मागून या घेती भाग्यवंत तुका म्हणे नसे संचित हे बरे तयाशी दुसरे काय करी. जोर आलेल्या माणसाला म्हणजे ज्याच्या अंगामध्ये ताप आलेला आहे अशा माणसाला साखर सुद्धा गोड लागत नाही. मात्र ज्यांना जोर नाही त्यांना मात्र त्या साखरेची गोडी असते. एखाद्याच्या तोंडामध्ये जर अन्न पडले तर ते मातीसारखे होऊन जाते, पण दुसऱ्याला मात्र ते पोटभर खाल्ल्याचा आनंद देऊन जाते. प्रयत्न करून जरी त्याला अन्न चारले तरी ते त्याच्या दाती येते, त्याला खावत नाही, गिळवत नाही. पण दुसरे काही भाग्यवंत असे असतात ते मात्र आवडीने मागून पुन्हा पुन्हा घेऊन त्या अन्नाचा स्वाद चाखत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याचे पूर्वकर्मच जर चांगले नसेल तर त्याला दुसरं कोण काय करणार. त्याला दुसरा मनुष्य काही करू शकत नाही. भीक जिने तू बाईली अधीनो परलोक मान नाही दोनी भीक जिने ज्याचे लोभावरी म्हणू अतीथ पूजन घडेची नाम भीक जिने आळस निद्रा जया फारू अमिताहार अघोरिया भीक जिने नाही विवेक वैराग्य जोरे माना लागे साधूपणा तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक निंदक वादक नरका जाते. जो माणूस बायकोच्या अधीन असतो, अति स्त्रीलंपट असतो, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो, कारण त्याला या लोकामध्ये मान आणि परलोकामध्ये स्थान या दोन्ही गोष्टी प्राप्त होत नाहीत. ज्याच्या मनामध्ये धनसंपत्तीचा फार लोभ आहे त्याच्या जगण्याचा धिक्कार असो, कारण धनाचा व्यय होऊन जातो आणि धन मिळवण्याच्या उद्योगात अंतर पडते, म्हणून त्याला अतिथी अभ्यागताचा सत्कार कधी घडून येत नाही. ज्याला अतिशय आळस आणि निद्रा आहे, जो अत्यंत तामस वृत्तीचा असून त्याचा आहार सुद्धा तामसच असतो, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. ज्याच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य अजिबात नसतं आणि उगीच लोकांनी आपला सन्मान करावा, आपल्याला साधू म्हणून मान मिळावा याकरता जो रात्रंदिवस झुरत राहतो त्याच्या जगण्याचा सुद्धा धिक्कार असो. तुकाराम महाराज म्हणतात, निंदा करणारे आणि व्यर्थपणे वाद घालणारे जे लोक जन्माला येतात ते शेवटी नरकाला जातात, म्हणून त्यांच्या जगण्याचा धिक्कार असो. अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझं व्हावे द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा मग कैचे हरीचे नामू निजलिया जागा राम जन्मोजन्मीचा धम दुःख थोरो साधिले विषयी सुखाचा लंपटू दाशी गमनीयती धिटू तया तेची वाट अधोगती जावया अनिक एक कोडू नरका जावयाची चाडू तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा तुका म्हणी ऐसे मना लावी राम पिसे नाही तरी आलिया सायासे फुकट जासी ठकोनी. अरे हा मनुष्य देह व्यर्थ जावा असे जर तुला वाटत असेल तर त्याचा उपाय सांगतो ते ऐक. रात्रंदिवस जुगार खेळावा, सोंगट्या खेळाव्यात, आणखी नाना प्रकारचे छंद मनाला लावून घ्यावेत आणि ते खेळावेत. मग एकदा या खेळामध्ये मन रमून गेल्यानंतर त्याच्या मुखाला हरीचे नामस्मरण कसे काय येईल. अविद्येच्या झोपेतून जागा करणारा राम त्याला कसा काय भेटेल. किंवा रात्री खेळून झोपी गेल्यानंतर लवकर जाग येऊन रामाचे प्रातस्मरण तरी कसे काय घडेल. अशा रीतीने अनेक जन्मांपासून पाप करीत आलेल्या अधमाने या मनुष्य देहात येऊनही अनेक खेळ खेळून दुःखच निर्माण केलेले असते. असा नीच मनुष्य विषय सुखाचा मोठा इच्छुक असतो आणि दुसऱ्याची स्त्री भोगण्याविषयी धीट असतो. तो शास्त्र मर्यादा आणि लोक मर्यादा यांची पर्वा करीत नाही. ज्यांना अधोगतीला जायचे असेल त्यांच्याच साठी हा मार्ग आहे. अरे अधमा, तुला आणखी एक रहस्य सांगतो. जर तुला नरकाला जाण्याची मनोमन इच्छा असेल तर आवडीने गोड अशी संत निंदा कर. तुकाराम महाराज म्हणतात, खरे सांगू का, जसे तुला विषयाचे वेड आहे तसे तू आपल्या मनाला रामाचे वेड लाव, नाहीतर मोठ्या साहसाने मनुष्य देहात येऊन सुद्धा विषयात फसून तू व्यर्थपणे मरून जाशील.
अवघी ब्रह्मरूप रिता नाही ठाऊ, प्रतिमा तो देव कैसा नवे, नाही भावतया सांगावी ते किती, आपुल्याला मते पाखंडिया, दया भावे संत बोलिले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकासी, तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खरी दुशिला देव. हे सर्व अवघ विश्वच ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्माशिवाय कोणतेही स्थान असे नाही की जे रिकामे आहे. मग धातूच्या किंवा पाषाणाच्या प्रतिमेमध्ये का बरे देव असणार नाही? कारण जे जे काही दिसतं ते सर्व ब्रह्मरूपच आहे, ईश्वर स्वरूपच आहे. मग त्या दगडा धोंड्यात सुद्धा देव का असू नये? अशा प्रकारची श्रद्धा ज्यांना नाही त्यांना किती आणि कशा प्रकारे सांगावे? नास्तिक लोक आपापले तर्कच पुढे रेटत नेतात आणि देव नाही असे म्हणतात. पण तर्काने देवाची सिद्धी होत नसते. ज्या श्रद्धेने, ज्या अभिप्रायाने आणि ज्या अनुभवाने प्रतिमेमध्ये देव असतो असे संत सांगतात, ती श्रद्धा, तो अभिप्राय आणि तो अनुभव यांची तार्किकांना कल्पनाही नसते. त्यामुळे त्या गोष्टींना ते मान्यता देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, प्रतिमेत देव असतो या विषयात संतांनी शास्त्र शुद्ध श्रद्धेलाच प्राधान्य दिले आहे. पण हे श्रद्धा तत्व न कळल्यामुळेच नास्तिकांनी देवाचा निषेध केलेला आहे, किंवा नास्तिक लोक न कळल्यामुळेच देवाला दूषण देतात. एक तटस्थ मानसी, एक सहजाचे आळशी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी, एक ध्यानी करीती जपू, एक बैसुनी घेती झोपू, एका सर्वस्वाचा त्यागू, एका पोटासाठी जोगू, एका भक्ती पोटासाठी, एका देवा सवे गाठी, वर्म पोटी एक, फळे दोन सांगे तुका. एक स्थितप्रज्ञ असतो, म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे अशा माणसाला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि स्थितप्रज्ञाच्या मनामध्ये कशाचीच वासना किंवा इच्छा नसल्यामुळे त्याची देह इंद्रिय निर्व्यापार झालेली असतात. त्यामुळे तो शांत झालेला असतो, प्रशांत झालेला असतो. याच्या उलट एखादा तमोगुणी माणूस देखील अतिशय आळसामुळे काहीच करीत नाही, म्हणून तोही सहजच शांत असतो. खरे तर तो शांत दिसतो. या दोन्ही अवस्था वरून दिसायला सारख्या दिसतात. या दोघांमधील खरे वर्म फक्त जाणत्यालाच समजत असते. एखादा ध्यानयोगी डोळे मिटून हरिनामाचा जप करतो, तर दुसरा आसनावर बसून फक्त झोप घेत असतो. विरक्त मनुष्य सर्व संग परित्याग करतो, तर काही जण पोटासाठी वैराग्य होतात. एकाची भक्ती देवासाठी असते, तर दुसऱ्याची पोटासाठी असते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे एकसारख्या दिसणाऱ्या या दोन अवस्थांच्या पोटातूनच परमार्थ आणि संसार अशी दोन फळे निर्माण होतात. हे वर्म आज मी तुम्हाला सांगत आहे. काय कळी बाळा, बाप सदैव दुबळा, आहे नाही हे न कळे, हाती काय कोण्या वेळी, देखील ती दृष्टी, मागे घालून या मिठी, तुका म्हणे भावे, माझे मज समजावे. आपला वडील श्रीमंत आहे की गरीब आहे हे लहान मुलाला समजू शकत नाही. आपल्या बापाच्या हातामध्ये आपण मागतो ती वस्तू कोणत्या वेळी असते आणि कोणत्या वेळी नसते हे त्या लहान मुलाला समजत नाही. म्हणूनच ते मूल बाजारात किंवा कुणाच्या घरी जे पाहिले असते ते बापाच्या पायाला विळका घालून मागत राहते आणि बापालाही त्याची समजूत काढावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी सुद्धा स्थिती अशा अज्ञानी लहान मुलाप्रमाणेच झालेली आहे, तरी माझ्या मनातील भाव ओळखून घेऊन, माझा भाव जाणून माझी तू समजूत काढ. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, धीक त्याचे साधूपणू, विटाळुनी वर्ते म्हणू, नाही वैराग्याचा लेश, अर्थ चाड जीवी आसू, हे नातैसे झाले, तुका म्हणे वाया गेले. ज्या माणसाचे भजन भोगासाठी असते, जे कर्म करू नये त्याच्यासाठी असते, भोगासाठीच ज्याचा तर्कही करता येत नाही, अशाच्या प्राप्तीसाठीच हे भजन करीत राहतात, अशा माणसाच्या साधुत्वाचा धिक्कार असो. त्याचे मन विटाळून या जगामध्ये वावरत असते. त्याच्या मनामध्ये वैराग्याचा तीळ मात्रही लेश नसतो. त्याला मनापासून फक्त पैशाचीच आस असते, त्यासाठीच तो जगत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला काही प्राप्त होत नाही, त्याला इहलोकी समाधान मिळत नाही, त्यास परलोकातही स्थान नसते. त्याचे जीवनच
वाया गेलेले असते. एकादशी अन्न पानू जे नर करीती भोजनू श्वानविष्टे समानू अधमजन तो एको ऐका व्रताची महिमानू नेहमी आचरती जनू गाती ऐकती हरी कीर्तनू ते समान विष्णूशी अशुद्ध विटाळशीची खळू विडा भक्षिता तांबुलू सापडे सबळ काळा हाती न सुटे सेज बाज विलास भोगू करी कामिनीशी संग तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंतो आपण नवजी हरी कीर्तना आणि कवारी जाता कोणा त्याच्या पापे जाना ठेंगणा महामेरू तया दंडी यमदूतो झाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रतो एकादशी चुकलिया. जे लोक एकादशीच्या दिवशी अन्नाचे भक्षण करतात त्यांचे ते भोजन कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखे आहे. याप्रमाणे जे लोक एकादशी व्रत करीत नाहीत ते लोक या जगामध्ये अधम आहेत असे समजावे. हे लोक हो, तुम्ही एकादशी व्रताचे महात्म्य ऐका. जे लोक नियमाने एकादशी व्रत करतात आणि त्या दिवशी हरिकीर्तन करतात आणि ऐकतात ते विष्णू समान असतात. जे लोक एकादशीच्या दिवशी विडा पान सुपारी खातात ते त्या रूपाने विटाळशीचे रजभक्षण करतात असे समजावे. एवढेच नव्हे तर दुष्ट प्रबळ काळाच्या हातून कधीच ते सुटू शकत नाहीत. जो एकादशीच्या दिवशी पलंगावर किंवा बाजेवर शयन करतो, अंगाला सुवासिक केले लावतो, स्त्रियांचा संग करतो, त्याला क्षयरोगासारखी व्याधी जडते, किंबहुना बलवान असे जन्म मरणाचे दुःख त्याला प्राप्त होते. जो एकादशीच्या दिवशी स्वतः हरिकीर्तनाला जात नाही आणि दुसऱ्यासही जाऊ देत नाही त्याच्या पापापुढे मेरू पर्वत देखील ठेंगणा पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत न करणारे पापी यमदूताच्या अधीन होतात आणि मग यमदूत त्यांना शिक्षा करतात. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाते शुद्ध बुद्धी होयो दोघा एक मानू चोरासवे कोण जीवे राखे आपुले देऊनी आपुलाचे घातो न करावाथित जाणून या देऊनी आवेचो दाढी वाराणशी नेदावे चोराशी चंद्रबळू तुका म्हणी तपो तीर्थ व्रत यागो भक्ती हे मार्ग मोडू नये. एखाद्याने एखाद्या व्यक्तीकडून जर एखादं व्रत करवून घेतलं तर करविणारास सुद्धा त्याचं अर्ध पुण्य लाभतं आणि ते व्रत जर मोडवलं तर मोडविणारा आणि मोडणारा हे दोघेही नरकाला जातात. म्हणून शुद्ध बुद्धीच्या माणसाने शुद्ध बुद्धीच्या माणसाचीच संगत धरावी. त्यामुळे दोघांचाही मान राहतो. चांगल्या माणसाने चोराची संगत जर केली तर त्याच्या जीवाचे रक्षण कोण बरे करणार? चोराबरोबर त्याला सुद्धा शिक्षा होणारच. आपले सर्वस्व देऊन आपला घात होत असेल तर त्यावेळी आपले हित कशात आहे याचा विचार करून आपला घात टाळावा. शुद्ध बुद्धीच्या माणसाला खर्च देऊन काशीला पाठवावे, पण चोरी करण्यास निघालेल्या माणसाला चंद्रबळ कशा आहे हे सांगू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तप तीर्थ व्रत याग आणि भक्ती या मार्गांचा कोणी उच्छेद करू नये. ही नामाची वरली पेठ वाहती दाट मार्ग अवघेची येती वानू अवघे शकून लाभाचे अडचणी केल्या दुरी देण्यावरी घेण्याच्या तुका म्हणे जोडी झाली ते आपुली आपणा. ही पंढरी नगरी भक्तांच्या वतनदारीची पेठ आहे, म्हणून भक्तजनांनी भरून गेली आहे. या पंढरीचे सर्व मार्ग सारखे वाहत आहेत. या पंढरी पेठेत 4 पुरुषार्थांचा सर्व प्रकारचा मार्ग विकायला येतो आणि त्याचा आपणास लाभ होण्याची शुभ चिन्हे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दिसून येतात. कारण या ठिकाणी मालाच्या देण्या घेण्याच्या संबंधात स्वाभाविक असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. त्यामुळे माल हातात पडण्याची कोणतीही अडचण शिल्लक नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपूरच्या पेढेमध्ये येणाऱ्यास आपल्या आत्मस्वरूपाचा आपणासच लाभ होतो. वेदाचे गौरव कळे पाठका अधिकार लोका नाही राम विठोबाचे नाम सुलभ सोपारे तारी एकसरे भवसिंधू जाणत्या साध्य मंत्र तंत्र काढू हेरतो सकळ मूढ लोक तुका म्हणे विधी निषेध लोपला
उच्छेद या झाला मार्गाचा. नुसते शब्द पाठांतर करणाऱ्या शास्त्री पंडितांना वेदांचा अर्थ समजत नाही आणि इतर दुसऱ्या लोकांना त्याचा अधिकार दिलेला नाही. मात्र आमच्या प्रभू विठोबाचेच नाव सहज सुलभानी सोपे आहे. ते पूर्णपणे संसार सागर तरुण नेण्यास समर्थ आहे. जे केवळ मंत्र तंत्र काळवेळ यांनाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे. इतर बाकीचे अनेक लोक मूढ असतात. तुकाराम महाराज म्हणतात, विधी निषेध संपल्यामुळे या मार्गाचा नाश झाला आहे. विधी निषेवणू विषयच्या गाते समानू मुख्य धर्म देव चित्ते आदि अवसान अंते बहुअतिशय खोटा तर्के होते बहुवाटा तुका म्हणे भावे कृपा करी जेते देवे. योग्य मार्गाने जर विषय सेवन केले तर ते विषय त्यागासारखेच श्रेष्ठ असते. धर्माचे मुख्य रहस्य जे आहे ते हे आहे की जोपर्यंत देह धारण केलेला आहे तोपर्यंत आपल्या मनामध्ये देवाला धारण करावे. कोणत्याही गोष्टीची अतिशय चिकित्सा खोटी आहे. कारण केवळ बुद्धीच्या वाटेने केवळ तर्काच्या मार्गाने पुष्कळ पर्यायांचा वाटा निर्माण होऊन कार्याचा नाश मात्र होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एक चित्ताने भाव ठेवल्यामुळे त्याची कृपा आपोआप होत असते. येथेचे अलंकारे काय खरे पूजन वैकुंठीच्या लावू वाटा सर्व साठा ते ठाई येथेचे या नाशवंते काय रीते चाळवू तुका म्हणे वैष्णवजनू माझे गण समुदाय. या लोकांमधील अलंकाराने भूषवणे हे काही खरे पूजन आहे का? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार आहेत. म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करूया. सर्व प्रकारचा साठा त्याच ठिकाणी उपलब्ध आहे. या जगामधील सर्व प्रकार नाशवंत आहेत. मग त्यांच्या नादाने उगीच लोकांना कशासाठी फसवावे? तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन किंवा विष्णू भक्त हाच माझा आवडता समुदाय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. उजळावयालू वाटा खरा खोटा निवाडू बोलविली बोल बोले धनी विठ्ठला सन्निधू तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबाळू. भक्ती मार्गाच्या वाटा स्वच्छ करून त्या उजळण्यासाठी त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. मला खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा आहे. ईश्वर विठ्ठला माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे मला बोलवतो त्याप्रमाणेच मी बोलतो. या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्यामुळे मला कसलीच शंका शिल्लक राहिलेली नाही. माझं मन पूर्णपणे निसंदेह झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या पुढे गबाळ्यासारखे काम कधीच चालणार नाही. बोलाविती धर्मा मिळे बरे डोळे उघडवणी काशासाठी खावे शैन जेने जन थुंकिते तुझे ऐसे काय बळी जे या जाळी अग्निसे तुका म्हणे शूररणी गांडे म्हणे बुरबुरी. कोणत्याही माणसाने नेहमी बोलताना आपला विवेक आणि आपला विचार उघडा ठेवून बोलावे आणि ते सुद्धा असे बोलावे की जे धर्माला अनुकूल असेल. ज्या बोलण्याने आणि ज्या वागण्याने लोकांच्याकडून तोंडामध्ये शेण जाण्याचा प्रसंग ओढवेल, लोक तोंडावर थुंकतील असे काय म्हणून बोलावे? कारण व्यक्तीपेक्षा समाजाचे बळ अधिक असते. समाजरूपी अग्नीला जाळून टाकील असा जगात कोण बलवान आहे? तुकाराम महाराज म्हणतात, जो खरा शूर असतो तो युद्धात पराक्रम दाखवतो, परंतु ज्या शूराचा प्रतिकार न करता आल्यामुळे एखादा भित्रा किंवा षंड मनुष्य मनातल्या मनात फक्त चुळबुळ करत राहतो, त्याप्रमाणे व्यक्तीला समाजाचा प्रतिकार करता येणे शक्य नसल्यामुळे समाजामध्ये जे निंद्य समजले जाते असे बोलणे आणि वागणे कोणाचेही नसावे. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो भले केले देवराया नाचे तुका लागे पाया विद्यास्ती काही तरी पडतो अपायी सेवा चुकतो संतांची हेची नागवन फुकाची गर्भभूता ताठा जातो यमपंथे वाटा तुका म्हणे थोरपणे नरक होते अभिमानी. तुकाराम महाराज देवाला म्हणतात की देवा, तू फार बरं केलंस आणि मला कुणबी बनवलंस.
नाहीतर मी मोठेपणाच्या अभिमानातच फुकटच मरून गेलो असतो. हे देवराया, तू फारच चांगले केलंस, कारण मला मोठेपणाचा अभिमान नसल्यामुळे नम्र होऊन प्रत्येकांच्या पाया पडत आहे आणि भजनाच्या आनंदात मी सुखाने नाचत आहे. तसेच माझ्याजवळ एखादी विद्या किंवा कसली कला असती तर मी अभिमानाच्या पेचामध्ये सापडलो असतो. संतांची सेवा माझ्याकडून घडली नसती आणि माझ्या दृष्टीने ते एक फुकटच नुकसान झाले असते. माझ्या ठिकाणी उन्मत्तपणा असता तर माझ्याकडून अनेक विध पापे सुद्धा घडली असती आणि मी यमलोकाच्या मार्गाला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाच्या अभिमानाने अनेक नरक प्राप्त होतात. दाता नारायणू सोये भोगिता आपणू, आता काय उरले वाचे पुढे शब्द बोलायाचे. देखते जे डोळे रूप आपुले ते खेळे, तुका म्हणे नादू झाला अवघा गोविंदू. एक प्रभू, एक हरीच ईश्वराच्या रूपाने कर्म फलदाता आहे आणि तोच स्वतः जीवाच्या रूपाने विषयांचा भोगता सुद्धा आहे. सर्व रूपाने हरीच नटला आहे. आता वाणीने बोलायचे काय उरलेले आहे? आपले डोळे जे रूप पाहतात ते डोळे आणि रूप या दोघांमध्ये एकाच हरीचीच व्याप्ती असते. म्हणजे जे पाहिलं जातंय ती वस्तू आणि जो पाहणार आहे तो द्रष्टा, हे दोन्हीही हरिरूपच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, शब्द आणि शब्द ऐकणारे कान हे सर्व हरीच झाला आहे. रूपा करुणी देवा मज साचते दाखवा, तुम्ही दयावंत कैसे कीर्ती जगा माझी वसे. पाहुन या डोळा हाती ओढवाल काळा, तुका म्हणे देवा माझा करावा कुढावा. हे देवा, खरे काय आहे, साच काय आहे ते मला दाखवा, आणि ते नाही दाखवले तर तुम्ही दयाळू कसले. आणि दयाळू म्हणून तर जगात तुमची कीर्ती वाढलेली आहे. भक्ताची हानी होत आहे हे प्रत्यक्ष पाहून सुद्धा आम्हा भक्तांना काळाच्या हाती द्याल तर तुम्ही दयाळू कसले. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आता तुम्ही माझे रक्षण करा. ठाईंची ओळखी येईल टाको टाका सुखी, तुमचे जाईल इमानू माझे कपाळे पतनू. ठेविला तो ठेवा अभिलाष बुडवावा, मने न विचारा तुका म्हणे दातारा. हे देवा, मी तर तुमचाच अंश असल्यामुळे तुमची आणि माझी पुष्कळ दिवसापासून ओळख आहेच. मात्र ही ओळख तुम्हाला जर आता विसरायची असेल तर तुम्ही खुशाल विसरून जा, पण त्यामुळे तुमचा प्रामाणिकपणा मात्र नष्ट होऊन जाईल आणि माझ्या नशिबी जो अधपात ठरलेला आहे तो व्हायचाच. एखाद्या जवळ मोठ्या विश्वासाने ठेवावा आणि त्यानेच त्याचा अभिलाष धरून तो बुडवून टाकावा. त्याप्रमाणे माझ्या बाबतीमध्ये असे दिसून आलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, तू मोठा उदार आणि दाता आहेस ना, तर माझी ओळख विसरण्याचे विचार सुद्धा तू मनामध्ये आणू नकोस. तुझे वर्म ठावे माझ्या पडिले भावे, रूप कासवीचे परी धरुनी राहिलो अंतरी. नेदी होऊ तुटी मेळविन दृष्टादृष्टी, तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. देवा, तुझे जे काही वर्म आहे ते माझ्या एकविध भक्तीने मला चांगले ठाऊक झालेले आहे. त्यामुळे कासव जसे आपले सर्व अवयव पोठामध्ये झाकून ठेवते किंवा आवरून घेते, त्याप्रमाणे मी तुमचे रूप अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेले आहे. आता तुमच्या रूपाचा वियोग होऊ देणार नाही आणि तुमच्या दृष्टीमध्ये माझी दृष्टी एकरूप करून टाकीन. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, तुमच्या रूपाचे चिंतन करणे हीच खरी तुमची सेवा आहे आणि हे वर्म मला पुरते कळलेले आहे. गहू एक जाती परित्या पाधाने नाशिती, वर्म जाणावे ते सारू कोठे काय थोडे फारू. कमाईचे सारू जाती दाविते प्रकारू, तुका म्हणे मोलू गुणा मिथ्या फिके बोलू. एकाच गव्हापासून अनेक प्रकारची पक्वान्य बनवता येतात. मात्र ती पक्वान्य करणारी बाई जर मूर्ख असेल तर त्या गव्हाचा नाश करून टाकते. यासाठी कोणत्या पदार्थामध्ये कोणते गुणदोष आहेत आणि कशात काय कमी अधिक असावे आणि कशात कमी अधिक नसावे, या सर्व गोष्टीतील वर्म जाणणे हेच खरे कोणत्याही क्रियामधील कौशल्य आहे. अनेक विविध जातींच्या धान्यापासून वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्य तयार करून दाखवणे हेच स्वयंपाकातील कौशल्य आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही गुणाला महत्व आहे, फुलकट बोलायला काहीही महत्व नाही, तर गुण महत्वाचा आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाऊ पायी संताची या भाऊ, तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. संतांची नावं घेतल्याने मनुष्य पुण्यवान होऊन जातो. म्हणून संतांच्या नामजपाने पुण्याचा मोठा लाभ फुकटात होत असल्यामुळे माझी वाणी निष्कारण नुकसान करून घेण्यास तयार नाही, म्हणजे ते पुन्हा पुन्हा संतांचं नामस्मरण करत राहते. संतांच्या पायी निष्ठा असणे हेच विश्रांतीचे खरे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या नामजपाने पापाची निवृत्ती होऊन जाते, सर्व प्रकारची पापे नष्ट होऊन जातात. देव होई जे तू देवाचे संगती, पतन पंगते जगाची दोहीकडे दोन्ही वातील वाटा, करतील साठा आपुलाला. दाखविले परी नाही वरिजिता, आला तोची चित्ता भागवरी. तुका म्हणी अंगी आवडीचे वळू, उपदेश मुळ बीज पात्र. ज्याला देव व्हायचा असेल तर देव होण्यासाठी देवाचीच संगत करावी लागते, आणि देवाच्या संगतीत राहिल्यानंतर तो प्रत्यक्ष देव होऊन जातो. मात्र या जगातील संसारी माणसाची संगती केली तर त्याच्या योगाने त्याचा अधपात होतो. याप्रमाणे भिन्न भिन्न संगती करणारे लोक सद्गतीकडे किंवा अधोगतीकडे जाणाऱ्या दोन मार्गाने सारखे चालत राहतील व आपापल्या पाप पुण्यानुसार त्या त्या मार्गाचा अवलंब करतील. लोक हो, मी तुम्हाला हे दोन मार्ग दाखवलेले आहेत, पण तुम्ही अधपाताच्या मार्गाने जाल तर मी तुमचे निवारण करू शकणार नाही. कारण ज्याच्या चित्ताला जो मार्ग पटला असेल तो त्याचा स्वीकार करणार. तुकाराम महाराज म्हणतात, देवाची संगती करण्यासाठी मूळ मनामध्येच प्रबळ इच्छा असावी लागते, म्हणजे मग त्या अधिकाऱ्याला देवाची संगती करण्याविषयी केलेला उपदेश सफल होतो. शोधशील मुळे त्याचे करीशी वाटोळे, ऐसे संतांचे बोभाटू तुझे बहु झाले तटू. लौकिका बाहेरी घाली रोखी जयाधरी, तुका म्हणे गुणू तुझा लागलिया शून्य. देवा, तू आपल्या भक्तांच्या संसाराची अविद्या, वासना, कर्म इत्यादी सर्व प्रकारची पाळेमुळे शोधून काढतोस आणि त्याच्या घरादाराचे पूर्ण वाटोळे करून टाकतोस. असे तुझ्याविषयी संतांचे प्रवाद आहेत आणि तुझे आणि संतांचे याबद्दल बरेच वादविवाद सुद्धा झालेले आहेत. ज्याला तू प्रत्यक्ष हातात धरतोस त्याला विदेहावस्था प्राप्त करून देतोस आणि लौकिकाच्या बाहेर घालून टाकतोस. तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा, याप्रमाणे तुझा गुण लागल्याबरोबर तो भक्त देहाभिमान शून्य होऊन जातो आणि तुझ्याच रूपाला प्राप्त होतो. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणू कैसे परी प्रारब्ध ते ठेवी उरी. अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. जाणे हा विचार स्वामी तुक याचा दातारू. वैद्याच्या औषधाने जर माणसाचे रोग नष्ट होत असतील तर मग देवाच्या ध्यानाची गरज का पडावी. प्रारब्धाने जे शिल्लक ठेवले असेल तसे होईल असे असले तरी सुद्धा खरोखर काय घडेल हे कळत नाही. एकदा अंगात जर एखादे दैवत संचारले म्हणजे काही ते उरत नाही. जर नवसासायासाने मुले होत असतील तर मग नवरा करण्याची गरजच काय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व बाबींचा विचार तुकयाचा स्वामी जाणतो, तुकोबाच्या काही नीट लक्षात येत नाही. मार्गी बहुतू याची गेले साधू संतू, नका जाऊ आडराणे ऐशी गर्जती पुराणे. चोखाळल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा, झळकती पताका गरुड टके म्हणे तुका. ईश्वराचे नामस्मरण, भजन, पूजन या मार्गाने पुष्कळ साधुसंत पुढे निघून गेलेले आहेत. उगीच भलत्या सलत्या आडमार्गाने तुम्ही जाऊ नका अशी गर्जना सर्व पुराणे मोठ्या आवाजाने सांगत आहेत. हा भक्ती मार्ग अनेकांनी चोखाळून स्वच्छ केलेला असल्यामुळे याच्या मधील रस्ता कुणाला विचारावा लागत नाही. धोपट मार्गाने सुद्धा जाता येते. तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाने जाणाऱ्या वैष्णवांच्या पताका झळकत असून त्यांच्या
अग्रभागावर गरुडाचे वास्तव्य आहे. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा सन्निध पंढरी. पीक पिकली घुमरी प्रेमन समाये अंबरी, अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळू. चालती स्थिर स्थिर गरुडटक यांचे भारू, गर्जती गंभीरू टाळ श्रुती मृदंग. मिळाली या भद्र जाती कैशा आनंदे डुलती, शूर उठावती एकाएक आगळे. नामामृत कल्लोळू वृंदे कुंदली सकळू, आले वैष्णव दळू कळी काळ कापती. आस करीती ब्रह्मादिको देखुनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचे कैसे. मरण मुक्ती वाराणसी पितृऋण गया नाशी, उधार नाही पंढरीशी पायापाशी विठोबाच्या. तुका म्हणी आता काय करणे आम्हा चिंता, सकळ सिद्धींचा दाता तो सर्वथा नुपेक्षी. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याला पंढरपूरला जाऊन दोन्ही डोळे भरून त्या सोहळ्याचा आनंद पाहू. या पंढरीच्या वैकुंठ अगदी जवळ आलेले आहे. या ठिकाणी हरिनामाचे पीक प्रचंड प्रमाणात आले असून प्रभूचे प्रेम आकाशात मावेनाशे झालेले आहे. प्रभू प्रेमाने सर्व पंढरी सामावून गेली आहे. घरोघरी प्रेमाचा सुकाळ झालाय. वैष्णवांचे गट जागोजागी स्थिर होऊन चालत आहेत, नाचत आहेत. त्यांच्या निशाणावर गरुडाची खूण आहे. नामघोषाचा गजर त्यांनी चालवलेला आहे. टाळ विना मृदंग यांची साथ त्यांना मिळत आहे. सुलक्षणी हाती जसे झुलत झुलत डुलत चालतात, तसे हे वैष्णव वीर आनंदाने डुलत डुलत नामघोषाच्या नादामध्ये चाललेले आहेत. एकापेक्षा एक शूर असे हे वैष्णव वीर भगवत भक्तीचा उठाव करीत आहेत, जयघोष करीत आहेत. हरीच्या नामामृताचा कल्लोळ चालला असून सर्वत्र वैष्णवांचे समुदाय दाटून आले आहेत. या वैष्णव वीरांच्या समुदायापुढे प्रत्यक्ष यम सुद्धा थरथर कापत उभा राहतो. पंढरपूरच्या या वाळवंटाचे सुख पाहून त्याची इच्छा प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा करीत असतो. या मृत्यूलोकाचे भाग्य केवढे मोठे आहे, धन्य धन्य या मृत्यूलोकाची असे उद्गारही ते सुरवर देव काढीत असतात. काशीला मुक्ती मिळते, पण त्या ठिकाणी मरण यावे लागते. गयस गेल्यानंतर पितृ ऋणातून मुक्त होता येते, परंतु पंढरपुरात मात्र या गोष्टी उधारीवर नसतात. विठ्ठलाच्या पायापाशी यांचा लाभ ताबडतोब घडून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता चिंता कशासाठी करावी. सर्व सिद्धीस नेणारा तो दाता पांडुरंग समर्थ आहे. तो आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. दया दोषा परिहारू नाही नाही धुंडिता शास्त्र, ते हरिती अपारू पंढरपुरो देखिलिया. धन्य धन्य भीमातिरू चंद्रभागा सरोवरू, पद्मतीर्थी विठ्ठलवीरू क्रीडास्थळ वेणुनादी. सकळ तीर्थांचे माहेरू भूवैकुंठो निर्विकारू, होतू नामाचा गजरू असुर काळ कापती. नाही उपमा द्यावया समतुल्य आणि काठाया, धन्य भाग जया जे पंढरपुरो देखती. उपजोनी संसारी एक वेळ पाहे पा पंढरी, महादोषा कैचे उरी देव भक्त देखिलिया. ऐसी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी, सुदर्शन घरटी करी रिगणपुरे कै काळा. हे सुख वर्णावया गती एवढी कैची मजमती, जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठू. तुका म्हणी या शब्दाचा दया विश्वास नाही साचा, अधम जन्मांतरीचा तया पंढरी नावडे. ज्या पापाचा परिहार व्हावा, विनाश व्हावा म्हणून सर्व शास्त्र धुंडाळून पाहिली तरी कोणतेही प्रायश्चित सापडत नाही. अशी अनंत पापे पंढरपूर पाहिल्याबरोबर नष्ट होऊन जातात. हे चंद्रभागेचे तीर धन्य आहे आणि ते सरोवरात्मक पद्मतीर्थ सुद्धा धन्य आहे. ज्या तीर्थाच्या तीरावर क्रीडावीर विठ्ठलाच्या खेळण्याचे आणि वेणू वाजवण्याचे ठिकाण आहे. पंढरपुरातील चंद्रभागा सर्व तीर्थांचे माहेर आहे. ही पंढरी भूवैकुंठ आहे. हिला नाश हा विकार नाही. या पंढरीमध्ये होणाऱ्या हरिनामाच्या गजराने
अनेक असुर आणि कळीकाळ सुद्धा थरथर कापत असतो. पंढरीला उपमा देण्यासाठी दुसरे स्थानच नाही. जे लोक पंढरपूर पाहतात त्यांचे भाग्य थोर आहे. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरचे दर्शन घ्या. पंढरीतील देव आणि भक्त यांचे दर्शन झाल्यानंतर महापातके कशी बरे शिल्लक राहतील. अशी ही पंढरपूर नगरी विष्णूची नगरी आहे. या पंढरीतील नर नारी विष्णू स्वरूप आहेत. पंढरीच्या भोवती विष्णूचे सुदर्शन फिरत असते. त्यामुळे तेथे कळी काळाला प्रवेश मिळत नाही. पंढरीचे सुख पूर्णपणे वर्णन करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे. पण एवढे निश्चित आहे की जे पंढरपूरला जातात ते वैकुंठाला जातात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वचनावर ज्याचा विश्वास नाही आणि ज्याला पंढरपूर आवडत नाही तो अनेक जन्मांचा पापी आणि अधम आहे असे समजावे. एक नेनता नाडली एका जाणे वेचे भुली, बोलून मुके वेडे वाचाळ कायनिके, दोही सवा नाडू वीर एकी कडे आडू, तुका म्हणे कर्मू तुझे कळो नेदीवरू. काही लोकांना काहीच कळत नाही म्हणून ते फसतात, तर दुसऱ्या लोकांना आपणास फार कळते या ज्ञानाच्या अहंकाराने ते पछाडले जातात आणि या अहंकारामुळे त्यांना भूल पडलेली असते. मुक्याला बोलता येत नाही म्हणून त्याचा उपयोग होत नाही आणि ज्याला बोलता येते तो तर वाचाळ होतो, तेही काही चांगले नाही. दोन्ही बाजूंनी अडचणच असते. एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमचे कर्मच आम्हास तुझे रहस्य समजून देत नाही असे दिसते. म्हणवी तू दासू मज एवढीच आसू, परिती अंगी नाही वर्मू, करिया पुला तू धर्म, बडबडी तू तोंडी रीते भावे विनधेंडी, तुका म्हणी वरा जाऊ जाणतो पसारा. देवा मी तोंडानं मात्र तुमचा दास आहे असे सारखं म्हणत असतो आणि मला सुद्धा ही एवढी एकच आशा आहे. पण देवा दास्य भक्तीचे जे मर्म आहे ते मला अजून माहीत झालेले नाही. तरी तुला तुझ्या धर्माप्रमाणे जे पतित पावनाचे कार्य करायला हवे ते मात्र कर. मी आपल्या तोंडाने नुकतीच बडबड करीत असतो, पण हे माझे बोलणे अर्धवट माणसाप्रमाणे भावाशिवाय रिकामे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वरवर साधुत्वाचा पसारा मात्र मी चांगला दाखवू शकतो. पूजा समाधाने अतिशय वाढे सोनू, हे तू जाना तुम्ही संतो, आहे बोलली तेनी तू, पाहिजे ते केले सहज प्रसंगी घडले, तुका म्हणे माथा पायी ठेवी तुम्हा संता. मनाचे समाधान असणे हीच खरीखुरी परमेश्वराची पूजा आहे. समाधानाने परमेश्वराची पूजा करावी. उगीच बाह्य पापट पसाराची हौस कशाला असावी. त्यामुळे त्रास मात्र वाढत असतो. म्हणून हे संतानो, हे लोक हो, हे तुम्ही जाणताच अशी ही मागली नीती मी तुम्हाला सांगितली आहे. जे सहजासहजी घडण्यासारखे आहे ते तुम्ही केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हा संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवलेला आहे. स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते विठी, झाली या सेवटी झाले लटके सकळू, वाया भाकिली करुणा मूळ पावा वयासिना, राव रंक राणा कैचे स्थाना वरी आहे, सोशली ते अंगी खरे होते नव्हता जागे, अनुभव ही सांगे दुःखे डोळे उघडले, तुका म्हणे संती सावचित केले अंती, नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली. मी अविद्येच्या निद्रावस्थेमध्ये स्वप्नाच्या विश्वात रमलेलो होतो, पण त्या स्वप्नात स्वतःच्या वास्तव स्वरूपाला विसरून मी करता भोगता असे बडबडत होतो आणि या भ्रमानेच मला इतके दिवस जन्म मरणाच्या वेठीला धरलेले होते. पण संत कृपेने आत्मस्वरूपाची जागृती प्राप्त होताच हे सारे मिथ्या आहे असा निश्चय झाला. हे देवा, तुझ्यामुळे ब्रह्मस्थानाची प्राप्ती होण्यासाठी तुझी आजवर निष्कारणच मी करुणा भाकली. त्यामुळे मला क्षीण झाला. कारण जीव दशाच मिथ्या आहे, तर मग शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने प्रतीतीला येणारे गरीब श्रीमंत राजा हे सारे जीव आहेतच कुठे. मी आजपर्यंत पुष्कळ दुःख भोगले आणि जोपर्यंत आत्मस्वरूपाची जागृती प्राप्त झाली नव्हती तोपर्यंत मला हे सारे खरेच वाटत होते. असा माझा अनुभव मला आता खरे सांगत आहे.
जन्म मरणांच्या असह्य दुःखाने माझे अविद्या निद्रेमध्ये मिटलेले डोळे आता स्पष्टपणे उघडे झालेले आहेत. दुःख असह्य झाले म्हणूनच मी परमार्थाला लागलो, संतांना शरण गेलो. त्यांनी केलेल्या उपदेशाने खडबडून जागा झालो आणि विचार करू लागलो की मी पूर्वी कसा खोट्या जीवदशेने संसार करीत होतो आणि आता ब्रह्मरूप होऊन कसा समाधान स्थितीला प्राप्त झालो आहे. हे माझे विचाराचे डोळे उघडण्यामध्ये जन्म मरणाचे दुःख आहे. दुःख नसते तर माझे डोळे कधीच उघडले नसते. तुकाराम महाराज म्हणतात, मी अविद्येच्या निद्रेमध्ये घोरत पडलेलो होतो. संतांनी मला जागे केले नसते तर आत्मा आणि अनात्मा यांची जी टाळी पडलेली होती तो जसाच्या तसाच राहिला असता. आसुरी स्वभाव निर्दय अंतरो मानसी निष्ठुर अतिवादी याती कुळ येथे असे अप्रमाण गुणाचे कारण असे अंगी काळे कुट्ट पितळ सोने शुद्ध रंक अंगाचेच अंग साक्षी देते. तुका म्हणे वरी जाती सवे भेटी नवनीत पोटी साठविले. काही लोकांचा स्वभाव आसुरी असून अंतकरण त्यांचे निर्दय असते, तसेच ते निष्ठुर असतात. अशी माणसे व्रथा वाद करणारी असतात. अशा वेळी अमुक एक चांगल्या कुळातील अमुक वाईट कुळातील असा विचारच अयोग्य आहे. अंगाच्या गुणाचे महत्व या ठिकाणी प्रमुख असते. तो कुठल्या जातीत जन्माला आला हे या ठिकाणी अप्रमाण आहे. पितळ आणि सोने दोनही पिवळ्या रंगाची असली तरी पितळ कालांतराने काळे कुट्ट पडते आणि सोने आपल्या शुद्ध आणि तेजस्वी रंगाने नेहमी चमकत राहते. दोघांची अंगेच त्यांच्या गुण आणि अवगुणांची साक्ष देतात. तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या जातीच्या माणसाची मला भेट व्हावी, मी त्याचा सहवास नवनीताप्रमाणे पोटात साठवीन, किंवा ईश्वराच्या प्रेमाचे नवनीत ज्याने आपल्या पोटामध्ये साठवलेले आहे अशा चांगल्या जातीच्या माणसाशी माझी भेट व्हावी. बाळपणी हरी खेळे मथुरे माझारी पायी घागरी आसरी कडदोरा वाकी मुख पाही माता सुखन माये चित्ता धन्य मानव संचिता उडवली आजे. बाळ चांगले बाळ चांगले मनता चांगले वेळ लागे तया बोले जीवा परिसते वाले मज आवडते मिळून या याती येती नारी कुमारी बहुती नाही आठव त्या चित्ती देह भाव काही विसरल्या घरे तांनी पारठी लेकुरी धाक सांडून या रे तान भूक नाही एकी असतील घरी चित्त तया पासे परी वेगी करोनी ओसरी तेथे जाऊ पाहे लाज सांडेली उजू नाही फजितीचे काजू सुख सांडून या सेजू तेथे धाव घाली वेधील्या बाळा नर नारी या सकळा बाळा खेळवी अबला त्याही विसरल्या कुमर कुमारी ना भाव हा शरीरी दृष्टी न फिरे माघारी तया देखत आहे वैर भाव नाही आप पर कोणी काही शोक मोह दुःख ठाई तया निरसली तुका म्हणे सुखी केली आपणा सारिखी स्वामी माझा कौतुके बाळवेशे खेळी. हा कृष्ण लहान असताना मथुरेमध्ये खेळत होता. या बालकृष्णाच्या पायामध्ये घागऱ्या घातलेल्या होत्या आणि गळ्यामध्ये सरी, तसेच कमरेला करदोडा आणि दंडामध्ये वाक्या असे अनेक दागिने त्याला शोभून दिसत होते. या शोभिवंत मुलाचे मुख पाहताच आईचा आनंद तिच्या गगनात मावत नव्हता. माझे भाग्य आणि पूर्वसंचित चांगले असल्यामुळे मी हे सुख प्राप्त करून धन्य झालो आहे अशी ती म्हणाली. हे माझे मूल फार चांगले आहे हो, इतके चांगले आहे की चांगले म्हणण्यासही वेळ पुरत नाही. हे बाळ मला माझ्या जीवापेक्षाही अधिक प्रिय आहे. या माझ्या अत्यंत लाडक्या मुलाला पाहण्यासाठी या गावातील सर्व जातींच्या बायका मुली पुष्कळ येतात. त्यांना देहभावाची सुद्धा विस्मृती होऊन जाते. श्रीकृष्णाच्या प्रेमापुढे त्या आपली घरे आणि तान्ही मुले यांना सुद्धा विसरून जातात. त्यांना घरामधील वडील माणसांचा धाकच उरला नाही. त्यांची तहानभूकही हरपून गेलेली आहे. काही काही गोपी तर आपल्या घरी असल्या तरी त्यांचे चित्त मात्र या बाळकृष्णाकडेच असते. त्याला पाहण्यासाठी घरची कामे लगबगीने उरकून त्या त्याच्याकडे जाण्याची इच्छा करतात. त्या गोपींना आता त्यांच्या लौकिक जीवनाची लाज उरली नाही की शरीराचीही चिंता शिल्लक राहिलेली नाही. घरची सुखशय्या सोडून त्या भगवान श्रीकृष्णास पाहण्यास येतात.
या माझ्या बाळास पाहण्यासाठी गोकुळातील सर्व स्त्री पुरुष नादावलेले आहेत. त्या सर्व स्त्रिया याच मुलास खेळू लागल्या. आपण कुमार की कुमारी हा भावही त्यांच्या मनात उरला नाही. या श्रीकृष्णास पाहताच त्यांची दृष्टी कधीच मागे फिरत नाही. याच्याकडे लक्ष जाताच त्यांच्यातील वैरभाव आणि आपपर असल्या प्रकारचा विचार संपून जातो. त्या लोकांना कसलाही शोक मोह किंवा दुःख भाव शिल्लक राहिलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाने त्या सर्वांना आपल्यासारखेच सुखी केलेले आहे. याप्रमाणे हा माझा स्वामी श्रीकृष्ण सर्वांशी मोठ्या कौतुकाने खेळत असतो. अशोकाच्या वनी सीताशोक करी, काहू अंतरले रघुनाथ दुरी. येऊनी गुंफे माझे दृष्टे केली चोरी, काहो मजा आणले अवघड लंकापुरी. सांगू त्रिजटी ऐसी मातू, देईल का नेदी भेटी रघुनाथू. मन उतावीळ झाला दुरी पंथू, राहू न शके प्राण माझा कुडी आत. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनीचे भंगिले. गाई वत्सा पत्नी पुरुषा विघडली, न कळे ओ संचितो चरण अंतरले. नाडिली आशा मृग कांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लागे तेने. उल्लंघिली आज्ञा माव कायमी जाणे, देखुनी सुनाट घेऊन आले सुने. नाही मूळ मार्ग लागी अनेक सोयू, हे काविन नामे रघुनाथाच्या मायू. उपटी पक्षी एक देऊनी पायू, उदक वेढ्यामध्ये तेथे चाले कायू. जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी, चुकली कुरंगिनी मेळा तैशा परी. संभोकी त्रिजटा स्थिर स्थिर हो करी, येईल तुकया स्वामी राम लंकापुरी. अशोक वनात असलेली सीता श्री रामचंद्राचा वियोग असह्य झाल्यामुळे शोक करू लागली आणि त्रिजटेला उद्देशून म्हणाली की हे सखे त्रिजटे, रघुनाथ प्रभू रामचंद्र मला का बरे अंतरले असतील, त्यांचा वियोग मला का बरे झाला असावा. या दुष्ट रावणाने पर्णकुटीत येऊन माझी चोरी केली आणि अशा अवघड लंकेमध्ये आणून मला ठेवलेले आहे, असे का बरे घडले असावे. त्रिजटे, मला असे निश्चित सांग की माझे रघुनाथ मला या आयुष्यामध्ये भेट देतील किंवा नाही, कारण त्यांच्या भेटीसाठी माझे मन अतिशय उतावीळ झाले आहे. मी त्यांच्यापासून फार दूर ठिकाणी आहे. माझा प्राण आता यापुढे देहामध्ये राहू शकणार नाही. मी पूर्वजन्मात कोणते पाप केले होते काही कळत नाही. कोणाचे तीर्थव्रत मोडले की गाय आणि वासरू किंवा पती आणि पत्नी यांची ताटातूट केली. माझे संचित कसे आहे ते मला माहीत नाही, पण त्या संचितामुळेच मला प्रभूचे पाय अंतरलेले आहेत. सुवर्णकांती असलेला हरिण पाहून तो आपल्याजवळ असावा असे मला वाटले. तो मला मोह झाला आणि त्या आशेनेच मला खरे खरी अडचणीत टाकलेले आहे. कारण त्या आशेमुळेच श्री रामचंद्राला मृगाचा पाठलाग करण्यासाठी मी पाठवले. एवढेच केले नाही तर रामाच्या स्वरासारख्या कृत्रिम अर्थस्वर ऐकून त्यांच्या रक्षणाकरता लक्ष्मणालाही पाठवले. पण जाताना लक्ष्मणाने जी रेषा ओढून ठेवली होती तिचेही मी उल्लंघन केले. पण माझे नशीब वाईट म्हणून मला ही अशी विपरीत बुद्धी झाली. मी रामाच्या आज्ञेचे उल्लंघन केले, लक्ष्मणाला बळेच पाठवले. त्यामुळे जे होणार होते ते घडून आले. भिक्षुकाच्या वेशात रावण आला. मला त्याचे कपट कळले नाही. मी भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केले आणि पर्णकुटीत कोणी नाही असे पाहून तो कुत्र्यासारखा चोरटा रावण मला येथे घेऊन आला. आता मी कोठे आहे याचा शोध प्रभू रामचंद्रांना लागणे शक्य नाही. हे माय त्रिजटे, अशा वेळी रघुनाथाच्या एका नामचिंतना वाचून दुसरा काही उपाय दिसत नाही. माझा पत्ता सांगणारा जटायू नावाचा एक पक्षी होता, पण या दुष्ट रावणाने त्याच्या एका पंखावर पाय देऊन दुसरा पंख हाताने उपटून काढला आणि तो बिचारा मरण पावला. मग आता माझा पत्ता कोण सांगेल. कदाचित मी लंकेमध्ये अशोकवनात आहे असे कळले तरी सुद्धा या लंकेच्या भोवती समुद्राचा वेढा असल्यामुळे येण्याचा उपाय तरी काय चालणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे सीता वियोग दुःखाने अतिशय म्लान झाली. हरणांच्या कळपातून एखादी हरणी जशी चुकावी तशी तिची केविलवाणी अवस्था झाली. त्यावेळी त्रिजटा म्हणते की सीते, शांत हो, थोडा धीर धर. तुकयाचा स्वामी श्रीराम लंकापुरीत लवकर येईल आणि तुला घेऊन जाईल हे निश्चित आहे. वीटणे हे श्री रांधा जेने बाधा उपजेना, तरीच ते गोड राही नीरे पाहे स्वयंभू. हानिका गुणा पोटी वावू, दावी भाव आपुला.
तुका म्हणे शुद्ध जाती ते मागुती परतेना. अन्न असे शिजवा की ज्याचा कधी वीट येणार नाही आणि त्यापासून रोग निर्माण होणार नाही. अर्थात जे अन्न स्वभाव काल क्रिया आणि संसर्ग या दोषांनी रहित असते आणि शुद्ध गोड सात्विक असते तेच अन्न वीट न आणणारे आणि रोग निर्माण न करणारे असते असे समजावे. तसेच सात्विक गुणांना अवकाश असावा आणि जे अन्न आपला भाव चांगल्या प्रकारचा दाखवते तेच अन्न चांगले असते. शिजलेल्या अन्नावर मध्य मांसाचा भाव नसावा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अन्नाचे सेवन करणारे शुद्ध जातीचे असतात व त्याचे मन धर्मभक्तीपासून कधीही भ्रष्ट होत नाही. नवतू सावचित्तू ते नियंतरले हितू पडिला नामाचा विसरू वाढविला संसारू लटक्याचे पुरी गेलो वाहो नियादुरी तुका म्हणे नावू आम्हा सापडला भाऊ. मी इतके दिवस हरिभक्तीविषयी सावध नव्हतो, त्यामुळे माझे हित मला दुरावलेलं होतं. हरिनामाचा विसर पडला आणि संसार मात्र मी वाढवला. त्यामुळे खोट्या संसारामध्ये मी कुठल्या कुठे वाहून गेलो होतो. तुकाराम महाराज म्हणतात की परंतु या महापुरामध्ये मला हरिभक्ती रूपी नाव सापडली म्हणून बरे झाले. अन्नाच्या परिमळी जरी जाय भूको तरी काहे पाक घरोघरी आपुलाले तुम्ही करारे सोहितो वाचे स्मरा नित्यो राम राम. देखुनी जीवन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी देखुनी या छाया सुखन पाविजे जवन बैशिजे तया तळी हित तरी होय गाता ऐकिता जरी राहे चित्ता दृढ भाऊ. तुका म्हणे होशी भावेची तू मुक्त काय करीशी युक्त जाणीवेची. अन्नाच्या नुसत्या वासाने जर भूक शमली असती तर लोकांनी घरोघरी स्वयंपाक करण्याचा आटापिटा का बरे केला असता. नुसत्या शब्द ज्ञानाने मुक्ती प्राप्त झाली असती तर भक्ती करण्याची आवश्यकताच पडली नसती. यासाठी वाणीने अखंड राम राम असा जप करा आणि आपापले हित साधा. नुसते पाणी पाहिल्यानंतर तहान जर गेली असती तर ते घरोघरी साठवून ठेवण्याची गरजच शिल्लक राहिली नसती. जोपर्यंत वृक्षाच्या छायेखाली आपण प्रत्यक्ष बसणार नाही तोपर्यंत नुसती छाया पाहून विश्रांतीचे सुख मिळणार नाही. जर चित्तामध्ये हरीविषयी दृढ भाव राहील आणि त्या दृढ भावाने हरीचे गुण ऐकले आणि वर्णिले तरच तुझे हित होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू भक्तिभावानेच मुक्त होशील. नुसत्या शब्दज्ञानातील युक्ती म्हणजे कौशल्य घेऊन काय उपयोग. काय ओनी आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही येथे ते हे भोताले ठाई वाटू म्हणू बराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणि आगळा तुझा सांगा. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी फुकाची लुटावी भांडारी ती. या विठोबाच्या पायात आम्हाला कशाचीही उणीव नाही. या पायाजवळ ही गोष्ट नाही की ती गोष्ट नाही असे कधी घडत नाही, तर सर्व काही सुकाळ आहे. हे विठोबाचे शरण सोडून तुम्ही आपले मन प्रपंचात गुंतवू नका आणि त्या मनाला भिकारी करून विषयाच्या दारोदारी हिंडवू नका. माझ्या विठोबापेक्षा अधिक बलवान दुसरा कोण आहे ते मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाच्या गावी केवळ मोक्षच आहे असे नाही, तर सर्व प्रकारच्या सुखाची भांडारे आहेत आणि ती फुकट कोणीही लुटावीत, हवी तितकी घ्यावीत. सेवी तू हारसू वाटी तू आनिका घ्या रे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मजू धाडिली निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. मी हा हरीच्या आनंदाचा रस सेवन करीत आहे आणि तुम्हालाही तो आनंद वाटत आहे. तरी हे लोक हो, तुम्ही तो आनंद हा रस घ्या. असे उगीच विषयांच्या रानामध्ये भटकत फिरू नका. ज्याची पावले विटेवर समसमान उभे आहेत तो हरीच खरा दानशूर दाता आहे. या हरीचे चरणी तुमची जर वृत्ती स्थिर राहील तर तो तुमच्या मनातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला हरिभक्तीचा निरोप सांगण्यासाठीच
देवाने मला वैकुंठाहून या ठिकाणी पाठवलेला आहे, तरी तुम्ही सर्वजण भक्ती मार्गाचा स्वीकार करा, कारण हा भक्ती मार्ग अत्यंत सोपा व आनंद फल देणार आहे. ऐसे ऐशी याने भेटती ते साधू, ज्यांच्या दर्शने सुटे भवबंधू. जे का सचितानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदुरे. भाव सर्व कारण मूळ बंधू, सदा समबुद्धी नास्तिक्य भेदू. भूत कृपा मोडी द्वेष कंदू, शत्रू मित्र पुत्र समकरी बंधुरे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखुने नमस्कारी. लघुत्व सर्व भावी अंगीकारी, सांडी मांडी मितुपन ऐशी थोरी रे. अर्थ कामा चाडू नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. वर्ते समाधानी जाणूनी नेनता, साधू भेट देती तया वचितारी. मनी दृढ धरी विश्वासू, नाही सांडी मांडीचा सायासू. साधू दर्शन नित्य काळ त्यासू, तुका म्हणे जो विटला जाणवे सरी. ज्याच्या दर्शनाने हा भवबंध तुटून जातो, जे ब्रह्मानंदाने आनंदित असतात, साधकाला मोक्ष प्राप्त करून देतात आणि जे तीर्थांनाही वंद्य असतात, अशा लक्षणाचे साधू पुढील उपायाने भेटू शकतात. ते उपाय असे आहेत की सर्व साधनांचे मुख्य कारण श्रद्धा आहे. ती श्रद्धा साधकाच्या ठिकाणी असावी लागते. तसेच सर्व भूतांविषयी समबुद्धी, नास्तिकपणाचा अभाव आणि भूतदया ही सर्व असावी लागतात. द्वेषाचे मूळ कारण जी भेदबुद्धी आहे ती नष्ट झाली पाहिजे. शत्रू मित्र पुत्र बंधू या सर्वांना समान लेखले पाहिजे. काया वाचा आणि मन तसेच बुद्धी यांना शुद्ध करावे. सर्वत्र पांडुरंगाचे रूप पाहून सर्वांना नमस्कार करावा. सर्वत्र देव दिसावा. काया वाचा आणि मनाने स्वतःकडे लहानपणा घ्यावा. मी तू असा भेद टाकून द्यावा. सर्वत्र भगवत भाव ठेवावा आणि ज्यामुळे भेद निर्माण होतो असा अभिमान पूर्णपणे टाकून द्यावा. चित्तामध्ये अर्थ कामाची इच्छा नसावी. मान अपमान मोह प्रेम हे सर्व विकार मिथ्या आहेत असे जाणावे. प्रारब्धाने जी स्थिती प्राप्त झाली असेल त्या स्थितीमध्ये समाधानाने राहावी. सर्व शास्त्रे शिकूनही त्याचा अभिमान न ठेवता जाणून नेणत्यासारखे राहावे. असे उपाय करणाऱ्या साधकाला वरील लक्षणाचे साधू अकस्मात भेटतात. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये दृढ विश्वास असू द्या. हे पाहिजे ते नको असा सायास करू नका. आणि शहाणपणाच्या अभिमानाला जो विटला असेल अशा साधकाला साधूंचे दर्शन सर्व काळ होते. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी. भावा एका साठी खांदा वाहे आपुल्या. सुखे करावा संसारू न संडावी दोन्ही वारू. दया क्षमा घरू चोजवितो येतील. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. हा भवसागर तरुण जाण्यासाठी का बरे उगीच काळजी करता. तो पलीकडे पहा, कमरेवर हात ठेवून समर्थ असा दाता श्री पांडुरंग तुम्हाला तारून नेण्यासाठी उभा आहे. त्याच्या पायाला मिठी मारा. तो जगजती तुमच्यापासून कोणतेही मोल घेणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये केवळ भाव असला म्हणजे पुरे झाले. आणि एवढ्याच साठी तो भक्ताला आपल्या खांद्यावर वाहून नेतो. एकदा देवाच्या ठिकाणी भाव ठेवला आणि भवसागरातून तारण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली म्हणजे आपणास काळजी करण्याचे काहीच कारण शिल्लक राहत नाही. खुशाल स्त्री पुत्रादी परिग्रहात राहून संसार करावा, पण संसार करीत असतानाही आषाढी कार्तिकीची वारी मात्र सोडू नये. त्यामुळे दया क्षमा इत्यादी दैवी संपत्ती आपण होऊन आनंदाने तुमचे घर शोधत येतील. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा त्या दात्या पांडुरंगाला शरण गेल्यानंतर भक्ताचे दैन्य दारिद्र्य शिल्लक राहत नाही आणि त्याला भोग मोक्षाची चिंता करण्याचे काहीच कारणच उरत नाही. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. मृदू सबाह्यो नवनीतो तैसे सज्जनांचे चित्तो. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी.
दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे लोक त्रासलेले आहेत गांजलेले आहेत त्यांना जो आपले म्हणून जवळ करतो तोच खरा साधू आहे म्हणून ओळखावे. इतकेच नाही तर त्याच्या ठिकाणीच देव आहे असे समजावे. लोणी जशी आतून बाहेरून मऊ असते त्याप्रमाणे साधूचे चित्त देखील मऊ असते. ज्याला कोणीही आश्रय देत नाही अशा अनाथांना जो आपल्या हृदयामध्ये स्थान देतो. जे प्रेम मुलावर तेच प्रेम दासावर किंवा दासीवर जो करीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा साधू बद्दल किती सांगावे. तो तर साक्षात भगवंतच आहे. याजसाठी भक्ती जगी रुढवा वया ख्याती नाही तरी कोठे तुझे आहे बोला वया सहजे गौरवयासाठी स्वामी सेवेची कसोटी तुका म्हणी अलंकारा देव भक्त लोकी खरा. हा भक्ती मार्ग अतिशय सोपा आणि आनंद फल देणारा आहे. भक्ती करणाऱ्यास भवसागरातून तारून नेणारा श्री पांडुरंग समर्थ आहे. अशी भक्तीची कीर्ती जगात वाढवण्यासाठी आणि लोकांना भक्तीचे महत्व पटवून देण्यासाठीच मी हे सर्व सांगत आहे. एरवी विचार करून पाहिले असता एक अद्वितीय ब्रह्माचे ठिकाणी देवभक्त अशा स्वरूपाचे बोलून दाखवता येण्यासारखे द्वैत आहे तरी कोठे. शिवाय भक्ताचे महत्व कळण्यासाठीच विठ्ठल भक्तीची कसोटी निर्माण केली आहे. जो भक्तीच्या कसोटीला उतरेल तोच सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तीच्या भूषणा करताच देव भक्तपणाचे द्वैत निर्माण केले आहे अशी खरी वस्तुस्थिती आहे. अमंगळवाणी नाही ऐकू ते कानी जो हे दुषी हरीची कथा त्याची क्षय रोग व्यथा याती वर्ण श्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ट तुका म्हणे पापू मायन आवडे ज्या बापू. अमंगळ वाणी कानाने ऐकू नये की ज्या वाणीने हरिकथेला दोष दिले जातात. जो हरिकथेला दोष देतो त्यास क्षयरोगाचे दुःख प्राप्त होते. एखादा मनुष्य वर्णाने जातीने श्रेष्ठ असला तरी सुद्धा हरिकथेला दोष देत असेल तर तो पापी आणि चांडाळ आहे म्हणून समजावे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला स्वतःचे आई बाप आवडत नाहीत नकोश झाले आहेत तो पापीच समजावा. कैसा शिंदडीचा नव्हे ऐशी ज्याची वाचा वाचे नुच्चारी गोविंदा सदा करी परनिंदा कैसा निरय गावा जाऊ न पवे विसावा तुका म्हणे दंडू कैसा न पवे तो लंडू. जो श्रीहरीचे नाव घेत नाही तो जारिनीच्या पोटात समजावा. तो कधीही वाणीने गोविंदाचे नामस्मरण करत नाही सतत दुसऱ्याची निंदा करतो. तो नरकाच्या गावी जाऊन विसावा घेतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा या नास्तिकाला चांगलाच दंड होणार आहे. आचरणा ठावू नाही अंगी स्वतः भाऊ करवी अनेकांचे घातू खोडी काढून पंडितू श्वानाची आपरी मिष्टान्नाशी विटाळ करी तुका म्हणी ऐसा सतवेची ना पाचा दिसा. ज्याला शुद्ध आचरण कधी माहीत नाही ज्याच्या स्वतःच्या अंगी अजिबात भक्तिभाव नाही असा हा पंडित दुसऱ्याचा दोष काढून त्याचा घात करतात किंवा करवितात. एखादे कुत्रे मिष्टान्नास शिवून त्या अन्नाला भ्रष्ट करते तसे वागणे या दुष्टांचे असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा या दुष्ट माणसास इतके आयुष्य तरी कसे लाभले. जन्मताच 5व्या किंवा 6व्या दिवशी याला 6वीच्या फेऱ्याची बाधा कशी झाली नाही. गर्भाचे धारणू तिने वागविला शिनू व्याली कुऱ्हाडीचा दांडा वर्ण घालीचो तोंडा उपजला काळू कुळाला विला विटाळू तुका म्हणे जायू नरका भक्ताची मायू. असा जो अभक्त त्याच्या गर्भधारणेने त्याच्या आईस फुकटच क्षीण झाला आणि सर्व व्यर्थ झाला. अपत्यास कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ याप्रमाणे त्याची आई त्याला जणू काही व्याली उपजताच तिने त्याच्या मुखावर धोंडा घालून त्यास मारून का नाही टाकले. हा तिच्या पोटी जणू प्रत्यक्ष यमच जन्मास आला आणि त्याने सर्व कुळाला बट्टा लावला. तुकाराम महाराज म्हणतात अशा या दुष्ट अभक्ताची आई नरकाला जाते. पतनाशी जी नेती तिचा खोटा स्नेहप्रीती विधीपुरती कारणू बहु वारावे वचनू सर्वस्वासी नारी
ऐशी लाघवाची बेडी तुका म्हणे दुरी राखत आहे तोचीवरी. जी स्त्री आपल्या पतीस पतनाकडे घेऊन जात असते तिचा स्नेह किंवा तिचे प्रेम या सर्व बाबी खोट्याच असतात. केवळ शास्त्रविधी पुरताच तिच्याशी संबंध ठेवावा, तिच्याशी फार बोलणे दूर करावे, फार बोलू नये. ती सर्वस्वाच्या आड येणारी फसवणारी असून लाघवाची गोडगोड बोलांची ती एक बेडीच असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही स्त्री जितकी दूर ठेवता येईल तितकी बरी, त्यातच आपले सुख आहे. देव आड झाला तो भोगिता मी उगला अवघा निवारला शीन शुभा शुभाचा. जीव शिवाचे भातुके केले क्रीडा या कौतुके कैची येथे लोके हा भासो अनित्य. विष्णुमय खरे जगो येथे लागतसे लागू वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ तयाचा. अवघी एकाचीच विनू तेथे कैचे भिन्ना भिन्नू वेद पुरुष नारायणू तेने केला निवाडा. प्रसादाचा रसू तुका लाधला सौरसू पायापाशी वासू निकट नव्हे निराळा. आमच्या समोर देव उभा राहून आड आला व तोच सर्व भोगत असून मी मात्र उगीच उभा आहे. सर्व शुभाशुभ कर्माचा अवघाशीन होता तो त्याने स्वतःकडे भोक्तृत्व घेऊन नष्ट केला आहे. केवळ क्रीडा करण्यासाठीच मुली भातुकलीचा खेळ करतात त्याप्रमाणे त्याने जीवाशिवाचा खेळ उभा करून तोही स्वतःच्या कौतुकासाठी मानलेला आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक म्हणजे हे आपले हे परके असे आहेत तरी कुठे, जे दिसतात तो सर्व आभासच आहे, अनित्य आहे. तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर हे सर्व जगत विष्णुमय आहे. आपला संबंध तिथे जरी जडत असला तरी वर्ण धर्माप्रमाणे वाटणी झालेली असली तरी हा एक प्रकारचा क्रीडेचाच प्रकार आहे. खरे पाहिले तर हे सर्व चराचर जगत म्हणजे एकाचीच वीण आहे, एका मधूनच सर्व निर्माण झालेले आहे. मग या ठिकाणी भिन्नतेचा संबंध कसा काय असणार, भिन्नता कुठं आहे? आणि असा निर्णय जो वेद पुरुष नारायण त्यानेच केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या प्रसादाची गोडी मला भाग्याने मिळालेली आहे, म्हणूनच मला त्या प्रभूच्या पायापाशी निवास करण्याची संधी मिळाली आहे. मी आता येथून निराळा कधीच होणार नाही.